नमस्कार. जातीचा दाखला काढायचाय, पण कागदपत्रांची ती लांबलचक यादी बघूनच डोक्याला ताप होतो नाही का? पण थांबा, काळजी नसावी. आज आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोपी करून टाकणार आहोत. खरंय, सरकारी काम म्हटलं की कागदपत्रांची जमावजमाव आलीच. आणि हे काम म्हणजे अनेकांसाठी एक मोठं डोकेदुखीचं काम होऊन बसतं. नेमकं कोणतं डॉक्युमेंट हवंय, कशासाठी हवंय, यातच आपला सगळा वेळ निघून जातो. पण आज आपण ठरवलंच आहे की हे सगळं एकदम सोपं करून टाकायचं. आपण प्रत्येक कागदपत्राबद्दल अगदी सरळ आणि स्पष्ट माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि त्रासही कमी होईल. मग करूया सुरुवात? आता बघा, सगळ्यात मोठी अडचण काय असते? ती कागदपत्रांची भली मोठी लिस्ट बघूनच चक्कर येते. पण घाबरण्यासारखं काहीच नाहीये. आपण काय करणार आहोत तर या मोठ्या यादीचे छोटे छोटे सोपे भाग करणार आहोत. हे बघा, अगदी सोपं आहे. आपण सगळ्या कागदपत्रांना 3 गटांमध्ये विभागणार आहोत. पहिला गट, अर्ज करणाऱ्या व्यक्तीची स्वतःची कागदपत्र. दुसरा, कुटुंबाचा पुरावा देणारी कागदपत्र. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, एक खास पुरावा. असं केल्यावर काय पाहिजे हे लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जाईल. ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया पहिल्या गटापासून. हा गट आहे अर्जदाराचा, म्हणजे ज्यांना स्वतःसाठी दाखला काढायचा आहे त्यांची कागदपत्र. यामध्ये आपल्याला फक्त 3 गोष्टी लागतील. पहिली म्हणजे आपलं आधार कार्ड, त्याची एक झेरॉक्स प्रत. दुसरं, जर आपण शाळेत शिकत असाल तर बोनाफाईड सर्टिफिकेट, नाहीतर शाळा सोडल्याचा दाखला. आणि तिसरी गोष्ट, एक पासपोर्ट साईज फोटो. बघा किती सोपा आहे. चला आता वळूया दुसऱ्या गटाकडे. हा गट आहे आपल्या कुटुंबाच्या पुराव्यांचा. कारण बघा, जात सिद्ध करण्यासाठी फक्त स्वतःचे डॉक्युमेंट्स पुरेसे नसतात. आपल्या कुटुंबाची ओळख पटवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच हे कागदपत्र लागतात. यात सगळ्यात आधी लागतो वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, कारण त्यावर त्यांच्या जातीची स्पष्ट नोंद असते. सोबतच रेशन कार्डची झेरॉक्स प्रत लागेल, ती कुटुंबाचा पुरावा म्हणून. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, समजा काही कारणाने वडिलांचा दाखला नसेलच, तर मग काय करायचं? तर अशा वेळी आपल्या जवळच्या नातेवाईकांचा म्हणजे चुलते, आत्या किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो सुद्धा पुरावा म्हणून चालतो. बरं, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तिसरा पुरावा. खूप जणांचा गोंधळ इथेच होतो, पण आपण तो अगदी व्यवस्थित आणि सोप्या शब्दात समजून घेऊया. हा आहे एक जुना महसुली पुरावा. इथे बघा, वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गांसाठी काही महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. जसं की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 1950 साल, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी 1961 साल आणि ओबीसी/एसबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गासाठी 1967. याचा सरळ अर्थ असा आहे की आपलं कुटुंब या दिलेल्या वर्षाच्या आधीपासून महाराष्ट्रात राहत होतं, याचा एक सरकारी पुरावा आपल्याला द्यावा लागतो. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. हा जो जुना पुरावा आहे ना, तो सगळ्यांनाच लागतो असं नाहीये. तो फक्त आणि फक्त तेव्हाच लागतो जेव्हा आपल्या वडिलांचा किंवा आजोबांचा जन्म किंवा शिक्षण त्या विशिष्ट तारखेच्या आधी आपण आता ज्या तालुक्यात अर्ज करत आहोत तिथे झालेलं नसेल. म्हणजे ते दुसऱ्या तालुक्यात झाले असेल तरच हा पुरावा लागतो. जर आपलं कुटुंब पिढ्यानपिढ्या एकाच तालुक्यात राहत आलं असेल तर हा पुरावा शोधायच्या भानगडीत पडायची अजिबात गरज नाही. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. चला तर मग, समजा आता ही सगळी कागदपत्र आपल्याकडे तयार आहेत. मग आता पुढे काय? अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? आता काम अगदी सोपं आहे. ही सगळी जमवलेली कागदपत्रे घ्यायची आणि आपल्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रात किंवा तहसील ऑफिसमधल्या सेतू कार्यालयात जायचं. तिथले लोक आपल्याला अर्ज भरायला आणि पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी मदत करतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, व्यवस्थित आणि पूर्ण कागदपत्र हाताशी असणं हे यशस्वी अर्जाचं पहिलं पाऊल आहे. असं असलं की आपलं काम एकदम फास्ट होतं आणि कोणताही अडथळा येत नाही. तर आशा आहे की या माहितीमुळे जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया खूप सोपी वाटेल. आपल्याला अजून कोणत्या सरकारी योजनेबद्दल किंवा कागदपत्रांबद्दल अशीच सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर नक्की कळवा. आम्ही त्यावरही माहिती घेऊन येऊ.